तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता मी गेलेलं आहे सामान घेतलं आहे, बिस्किट वगैरे घेतलं आहे आणि त्या घेऊन मी आता घरात जातो आहे। बघूया पुढं काय काय होतं। आणि हा मी घेतलेला सामान, दूध, बिस्किट वगैरे। आणि ह्या सकाळचं असं मस्त असं वातावरण होतं सगळीकडं। आणि इकडे तुम्ही बघू शकता की आता आम्ही जात आहोत ह्याला ATM मध्ये कशाक तर म्हणजे थोडेसे पैसे पप्पांना काढायला दाखवायचे होते, तर दादाच्या ATMने ते आम्ही काढत होता पोपटच्या पप्पांचं घर, पण दादाला दाखवायला सामान वगैरे नंतर घ्यायचं होतं गेला आणि पप्पांना सांगितलं ATM घेवा आणि त्यांना सांगितलं की दाखवते बघा ब्लॉग। आणि नंतर त्यांना दाखवले पाणीपुरी खाऊन गेला तर जिथे त्यांना मारून दाखवले कसा करतात त्या। बिस्किट घेतलं, त्याच्यानंतर घरी गेलं आणि हा असा भांड्यांचा ढिगारा पडलेलो तो मग मी घासून घेतलं आहे सगळं आणि असा कैसा होता स्वच्छता नंतर। आणि मग मी जेवण करून ठेवलं, एका साईडला डाळ ठेवला, एका साईडला भात ठेवले, कारण की मी आणि पप्पाच होतं। दादा आला तरी दादा का आवडत नाही आणि दादा आणताना स्वतःसाठी चिकन घेऊन येतं, म्हणजे बनवलेला। मग मी कपडे वगैरे धुवून घेतलं आहे, कारण सगळ्यांचे कपडे घाण झालेले। आणि आता दुसऱ्या दिवशी मी उठलं आहे आणि दुसऱ्या दिवशी उठून माझं बऱ्यापैकी कामं मी आवरले आणि ब्रश वगैरे केलेलं आहे। घरात तरी सगळी माझं झोपलेलीच आहेत। आणि आत्ता ह्या बघा बाहेर कसला मस्त हवा हवत होती आणि हवे पाटी दिव्याचा, म्हणजे दिव्यावरनं विरारला जाणाऱ्या ट्रेन आहेत ना, त्या जातात त्याच्या स्टेशनमध्ये तिकडे। आणि त्यानंतर आता आम्ही सगळे चहा प्यायला हवे, तर त्या आता आम्ही घासून घेतो आहे आणि भांडी साठायला नको, नाही तर मला महागात पडतं माका। आणि इथं पास्ता बनवलेला आहे, पण त्या दादानं खाल्ला नाही। आत्ता मी इथं भजी बनवून घेतलं आहे, दादाक आवडत नाहीत पण मी बनवलं आहे, म्हटलं आहे कधीतरी एकदा खायत म्हणून मी आपला केलं आहे। पण नंतर माझं पचकवलं, त्यानं खाल्ल्यानंच नाही आणि भजी आता पटापट बनवतं। ह्या मी त्याच्यासाठी इथं चपाती बनवून घेतलं आणि भाजत होते, तेवढ्यात त्याचं फरमाईश येली की जा बाहेरनं चायनीज घेऊन ये। गेलं आहे तर चायनीजचं दुकान बंद, तिकडनं मग मला सांगितलं की ह्याच्यात जा दुकानात आणि ह्या घेऊन ये, दही आणि अजून 2-3 सामान सांगितलं। तिकडनं पाव किलो चिकन मिळतं काय बघून सांगितलं, पाव किलो चिकन काय मिळाला नाही, बोनलेस तापण। मग काय दही घेतलं आणि घरात गेलं आहे, तर त्याच्यात तापण नको झाला। आणि हा असं संध्याकाळचं मस्त वातावरण झालेलं आणि त्या माका जाणमोजून पिढं होता वाटतं, कारण पप्पा नाही आहेत आता घरात। आणि मी आता घरात गेले आणि म्हटलं बघूया परत काय होतं आता। आणि माका परत यायचा होता, कारण मांजरांचा जेवण आणूचा होता खाना। मग त्याका शेवटी पास्ता दिलं आहे गरम करून, परत त्यांनाच मागितला, त्याच आधी खाल्ला नसता तर माका एवढा काम लागला असता। आणि ह्या त्यानं माका सांगितलं अंड उकडून देता, अंड टाकते आता उकडू आणि मग पळतं आहे लगेच, काळोखाच्या आधी येतं आहे, पाऊस बिऊस नाही आहे तोपर्यंत। मग त्याका फोक हवं होतं खाऊक, ता दिले आणि नंतर मग गेलं आहे छत्री वगैरे घेऊन तयारी करून मांजरांचा खाना आणू। आणि तर मी मावशीचा कॉल येलो, तर बोलत डायरेक्ट तिथं पोचलं आहे त्या पेडिग्रीच्या शॉपजवळ। आणि मग आठवलं अरे ATMमधनं 500 रुपये काढूचे होते, मग ते काढलं आहे तिथं दुसऱ्या ATMमधून परत पुढं जाऊन। आणि मग त्या जेवण घेतलं आहे आणि जेवण आणलं आहे, तसा ही सगळी मांजरं त्या जेवणाला जवळ। मग संध्याकाळी परत आम्ही गाडीतनं गेला खय, तर त्या चिकन आणू जात होते फक्त मी आणि पप्पा, तर तेवढ्या दादा म्हटलं चल जाऊया म्हणून। मग गाडीतनं मस्तपैकी गेला बसून आणि मस्त वाटत होतं, असं वाटत होतं काहीतरी लांब फिरूक जावं, पण कोण नेणार। आणि असा सगळा काळोख झालेला, दुकानं बंद होऊ गेलेली आणि आम्ही फिरूक जात होता। आणि आम्ही इथं पोचलो सर्कलवर येऊन दादा आणि पप्पा उतरले आणि जाऊन थंय घेऊन येले। आणि त्या घेऊ पण इतकं वेळ लागलो की विचारून सोय ना। आणि तेवढ्यात माका अमून फोन केला, नाही मी आता उद्या माझा बर्थडे आहे आणि माका लक्षात नव्हता, बरं झालं माका सांगितलं, नाही तर मग खाल्लं असते शिव्या।
आणि मग ती तिथं कितीतरी वेळ झाला घेत होती आणि माका म्हणत होती यो बाहेर म्हणून. खंय त्या चिखलात मी नाचू उगाच उभा राहू, आत होतं त्या बरा होता. मग गाणी वगैरे ऐकत होतं आणि बघत होते बाहेर काय चालला, कसा काय होता. इथं दादानी इले, मग आम्ही घरात गेलो, खाल्ला मस्तपैकी आणि नंतर दुसरा दिवस उजाडलो आणि आम्ही परत गेलो आत्तेच्या मोठ्या पोरग्याच्या रूमवर रुलवालला. त्याचं रूम त्याला भाड्यानं द्यायचं होतं आणि आम्ही आमच्या ह्या रूममध्ये पराक्रम कलर पेंट वगैरे केलेला. तर आमकाच त्यांनी तो ऑर्डर दिला मी पेंटिंगचा. तर थंय गेला आणि मस्तपैकी गेला आणि ह्या दादानं चालू केला ना आपला काम. मी त्यांना आधीच बोललेलं माका बरं वाटत नाही तर मी काम करणार नाही तरच मी येतो आहे. आणि थंय जाऊन शेवटी मागा कामाक लावला मी. आणि हय इथं दादा आता कलर आणि पाणी मिक्स करत होता आणि म्हणत होता ह्या बघ बाय, ह्या बघ ढोसाचा पीठ, असं काही ना काय बडबड होता. आणि त्यानं कलर चालू केला पण आमच्या मांजरांची त्या रोलर का केस होती लागलेली. नंतर मग ती गायब झाली. आणि ह्या इकडं पाठी नवीन बिल्डिंगी बनतात पण एवढा काय मागा तिथं चांगला असा वाटत नव्हता बघून. आणि ह्या इथं गार्डन वगैरे होता, एवढा काय खास वाटला नाही. म्हणजे सोसायटी वगैरे चांगली होती पण आपल्याला असा 4 माणसं आपल्यासोबत बोलून चालून राहिलेली अशी आवडतात. ते सगळे आपापल्या घरात बसून आणि थंय आम्ही आमची कामं केला आणि वाटेच लागला. आणि तिकडे जात होता आमच्या पप्पांना KFC खाऊशी वाटली तर त्यांनी आमच्या दादा उकसवलं आणि KFC. मग KFCत गेले. माका माहिती नव्हता ऑर्डर कशी देऊची. ती माका इंग्लिशमध्ये विचारत होती, ती माका काय कळलं नाही. ती का म्हटलं आहे माका KFCमधला ह्यो चिकन हवा जो बॅनरवरती दिसता. तिनं माका सांगितलं आणि कसं हवा तिथं दिला. शेवटी कसा तो दी म्हटलं आणि इथं दिला. मग आम्ही घरी इलाव खाल्लाव आणि मग परत माका सामान घेऊन ह्या लोकांनी पाठवलं आणि त्या सामान मी घेतलं आहे आणि परत घरात पळालं आहे. लाईटी वगैरे गेलेले, असा पूर्ण काळोख होता आणि भीती वाटत होती आणि पाटणं कुत्रे वगैरे होते ते भोकत होते माझ्यावर. तुमका व्हिडिओ आवडला तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.